कोणत्याही प्रकारच्या बोलतापा खोके फिके काही गरज नाही मला त्याची, आणि मी कधीही लोकांचा विश्वासघात करत नाही. आणि म्हणून ही सभा तेवढ्यासाठीच आहे. मोदींसारखा दुसरा नेता नाही, तेच पंतप्रधान झाले पाहिजेत, आपला देश त्यांच्या हातात सुरक्षित आहे, ही भावना अजितदादांच्या हातात आहे. जी पवारांच्या विरोधातली मतं आहेत ती निश्चितपणे अजितदादांच्या फेवरमध्ये येतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पुरंदर मधल्या सासवडच्या पालखी तळावरती उद्या भव्य असा मेळावा पार पडणार आहे आणि याची तयारी जी आहे ती सुरू आहे. आणि या तयारीची पाहणी जी आहे ते माजी मंत्री विजय शिवतारे करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. बापू, उद्या जो आहे तो मेळावा पार पडतोय, काय नेमकं स्वरूप असणार आहे? हा संपूर्ण शेतकरी जनसंवाद मेळावा आहे. त्याचं कारण असं आहे की 27 तारखेला माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी जी चर्चा झाली आणि त्यांनी संघर्ष न करता तहामध्येच आम्ही जे विजयी झालो. आणि मोठे जे आमचे प्रकल्प आहेत, विमानतळ असेल, गुंजवणी असेल, हवेली पुरंदरची पुरसुंगीची आमची नगरपालिका असेल, पाण्याची योजना असेल, पुरंदर उपसाच्या संदर्भातल्या मोठ्या अडचणी आहेत, या सर्व मोठ्या जितक्या मागण्या आहेत. IT हब पुरंदरमध्ये 900,000 एकर जवळजवळ गायरांची जमीन आहे. आज हिंजवडीमध्ये जागा शिल्लक नाही, 325 कंपन्या वेटिंगमध्ये आहेत. ते नवीन विमानतळ होतं, त्याला लागून जर हा IT पार्क केलं तर खूप फायदा होईल, लोक येतील मोठे मोठे, आणि त्याच्यातून 1000 एकरवर कमीत कमी 50,000 मुलांना इथे पुरंदरमध्येच सुशिक्षित BTech, MTech, BE, BCS, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स, MCS अशी मुलं मुली भयंकर आहेत, नोकऱ्या नाही आहेत. त्याला खूप मोठा फायदा होईल. आणि मग ह्या ज्या 5-7 महत्वाच्या मागण्या आहेत, त्या महत्वाच्या मागण्या मला त्यांनी मान्यच केल्या. पण मी त्यांना एक सांगितलं होतं की बा, मी निवळ बोलून प्रेसमध्ये फायदा नाही. आपण पुरंदरच्या पवित्र पालखीतळ मैदानावर यावं, भव्य सभा आपण घेऊ आणि तिथे जनतेशी आपण संवाद करावा, जेणेकरून मी माघार का घेतली याच्याबद्दलचा मी संवाद करेल. आणि त्याचबरोबर आपल्या पत्रात काय पडलेलं आहे संपूर्ण लोकसभा मतदारसंघाच्या याच्या संदर्भातले शब्द मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देतील, जेणेकरून लोकांचा जो राग आणि द्वेष आहे तो बाजूला जाऊन महायुतीला चांगल्या प्रकारचं सहकार्य व्हावं, मतदान व्हावं, यासाठी पुढची शेवटी सभेच्या शेवटी आवाहन केलं जाईल. किती साधारणतः जे आहेत लोक या ठिकाणी येतील असं वाटतं? मिनिमम 40,000 ते 50,000, 40,000 कमीत कमी लोक येतील. आमची जेव्हा इथे या पालखी तळावर सभा होते त्यावेळेस मिनिमम 2 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती, त्यावेळेस देखील 35-40,000 लोक होते. आता तर निश्चितपणे त्याच्यापेक्षा मोठी अशी सभा, ऐतिहासिक अशी ही सभा आहे. बापू, तुम्ही माघार घेतली, तुम्ही जे सांगता आहात की या कारणास्तव माघारी घेतली, परंतु तुमच्या विरोधात अनेक जे आहेत ते वेगवेगळ्या उलटसुलट चर्चा होऊ लागलेल्या आहेत. पलटूराम म्हणून एक काय असेल ते सगळं मी उद्या बोलेन. विजय शिवतारे कोणत्याही प्रकारच्या बोलतापा खोके फिके काही गरज नाही मला त्याची, आणि स्पष्ट आणि लोकांना समर्पित असा मी जनसामान्यांचा नेता आहे. कधी मला शेवड्यांचा नेता बोलत होते, कधी मी कधीही लोकांचा विश्वासघात करत नाही. आणि म्हणून ही सभा तेवढ्यासाठीच आहे की माघार घेत असताना संघर्ष करून महायुतीला तडे जातील. संपूर्ण आमचा सगळ्यांचा हेतू हाच आहे की माननीय नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा हे पंतप्रधान करायला हवं. आणि मग त्या मेन इप्सिताला जर तडा जात असेल तर तो एक साध्य करणे. आणि दुसऱ्या बाजूने जे संघर्ष करून, कशामुळे मी राग होता, माझा राग एवढ्यासाठीच होता की 5 वर्ष माझे सगळे महत्वाचे प्रकल्प, विमानतळ, गुंजवणी, हे सगळं राष्ट्रीय बाजारी सगळे प्रकल्प रखडले, लोकांचं नुकसान झालं. आणि त्या संदर्भात माझी मी बाजू या तिन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मांडल्यानंतर त्यांनाही ते कळलं, आणि लेखी स्वरूपामध्ये त्यांना देऊन या सर्व प्रकल्पांना, ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात निधी देणे. आणि वर्षभराच्या आत पूर्ण विमानतळाला जसं स्वेच्छा खरेदी, भूसंपादन नाही, ज्या शेतकऱ्याला द्यायचं त्याने द्यावं, त्याचा रेट किती देत आहे तेवढं डिक्लेअर करा, लोकांना द्यायचं असेल तर जमीन देतील, प्रोजेक्ट होऊन जाईल. सुनेत्रा पवार यांनी तुमची 2 दिवसापूर्वी भेट घेतली, काय नेमकी यामध्ये चर्चा झाली? काही नाही, सदिच्छा भेट होती, घरी आल्या त्या, चहापाणी झालं, आणि माझी मुलगी होती डॉक्टर ममता, तिच्याशी संवाद वगैरे झाला. बाकी राजकीय चर्चा त्याच्यामध्ये काहीच झाली नाही. मी त्यांना हेच म्हटलं की 11 तारखेची सभा झाली, लोकांना विश्वासात घेतलं, शेवटी मतदार हा महत्वाचा आहे, त्यांना सगळ्यांना एकदा विश्वासात घेतलं की मग काय अडचण येणार नाही. आणि मग त्याच्यानंतर
जो काही पुढचे आदेश असतील त्याप्रमाणे मी काम करेन. बापू, एक दोन प्रश्न शेवटचे विचारतो की कार्यकर्त्यांची मानसिकता आहे का? कारण गेल्या अनेक दिवसापासून पुलावनं जेवढं पाणी व्हायचं तेवढं वाहून गेलंय खालून. कार्यकर्त्यांची काय मानसिकता आहे? कार्यकर्ते जे बाप्पू बोलेल ते अल्टिमेट. माझ्याकडे मी तयार केलेली जी फौज आहे, मी तुम्हाला आणखी एक सांगतो. 15 वर्षामध्ये शिवसेनेने मीच तयार केली, ते काही नव्हती शिवसेना. 4,000 मतं मिळायची, ती 1,00,000 लाखावर केली. ही मी जी तयार केलेली शिवसेनेत विचारांशी घट्ट असणारी, 15 वर्षात भल्या भल्यांनी वल्गने केल्या, एक साधा शिवसैनिक सुद्धा कोणी फोडू शकलेलं नाही. प्रचंड ताकदीचे मावळे माझ्याबरोबर आहेत. आपल्याला विधानसभेच्या दृष्टीने सुद्धा ही पूर्वपरीक्षा आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी ताकदीने काम करायचं. भावनेच्या आहारी जे काही पवारामध्ये चाललंय त्याच्यात आम्हाला जाणे नाही. आम्हाला एकच कळते की महायुतीचा उमेदवार जिंकवायचा आहे आणि आम्हाला एकच कळते की आमचं एक एक मत म्हणजे मोदींना मत आहे. हे मत आम्ही मोदींना देतोय. त्यामुळे निश्चितपणे सर्वजण तसं सहकार्य, अजिबात कुठेही किलमिश राहणार, निदान माझ्या मतदारसंघामध्ये कसल्याही प्रकारची किलमिश राहणार नाही. काल अजित पवारांची बारामतीत कार्यकर्ता पदाधिकारी बैठक झाली. त्याच्यामध्ये अजित पवारांनी एक फार महत्वाचं वाक्य वापरलं आणि त्याचं उत्तर तुमच्याकडेच आहे की विजय शिवतारेंना माघारी घेऊ नका म्हणून अनेकांचे फोन आलेत. नेमकं कोणाकोणाचे फोन आलेत बापू? आता ते गुपित आहे ना, ते त्यांना दाखवलंय, मी त्यांना सांगितलं. बरं, दुसरी गोष्ट, एक शेवटचा प्रश्न बापू, तुम्ही निवडणूक लढवणार होता की पवारांच्या विरोधातल्या मतांच्या विरोधात, तर नेमकं त्या पवारांच्या विरोधातली मत आहे त्याचं काय झालं? नाही, आता कसं आहे, एक पवार महायुतीबरोबर आलेले आहेत, मोदींबरोबर आले. मोदींसारखा दुसरा नेता नाही, तेच पंतप्रधान झाले पाहिजेत. आपला देश त्यांच्या हातात सुरक्षित आहे, ही भावना अजितदादांच्या हात आहे. त्यामुळे वैचारिक दृष्ट्या अजितदादा इकडे आल्यानंतर जी पवारांच्या विरोधातली मतं आहेत ती निश्चितपणे अजितदादांच्या फेवरमध्ये येतील, मला खात्री आहे. तर हे होते विजय शिवतारे. उद्या जो आहे तो जाहीर मेळावा होईल आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी जे आहेत ते या ठिकाणी नागरिक येतील आणि त्यांच्या पुढं विजय शिवतारे यांनी माघार का घेतली याची भूमिका जी आहे ती विजय शिवतारे मांडतील आणि सोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील असतील. त्यामुळं आता उद्याच्या सभेत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, सासवड, पुरंदर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.